आजचा भाग जो आपण मांडतोय तो खऱ्या अर्थानं माढा तालुक्यातल्या सांस्कृतिक क्षेत्राला काळिमा फासणारी ही घटना आहे। माढा तालुक्यातलं मोडणीम जसं राज्यभरात जगभरात ओळखलं जातं, कलानाट्य केंद्र नाट्यकला केंद्रामुळे मोडणीमचं नाव अधोरेखित झालंय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलंय। यामुळे कुठतर मोडणीमच्या वैभवात भर पडते। मात्र दुसरीकडे मोडणीम शहराला काळिमा फासणारी घटना 2 दिवसापूर्वी या मोडणीम शहरामध्ये घडली आहे। माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन मधील IPS अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यानं थेट जे आहे ते थेट कला केंद्रावर जाऊन ज्या ठिकाणी छापा मारला त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या छापासत्रामधून उघड झाली। मोठं सेक्स रॅकेट जे आहे ते कला केंद्रामधूनच थेट मार्फत कला केंद्र टू लॉज असा हा सेक्स रॅकेटचा सगळा जो पिक्चर होता तो पिक्चर सगळा पूर्णपणे उघड करण्यात टेंभुर्णी पोलिसांना खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे। आपण पाहिलं असेल तर माढा तालुक्यातल्या मोडणीम गावामध्ये असलेल्या स्वरांजली लोकनाट्य कला केंद्रावर IPS प्रशिक्षणार्थी असलेल्या अधिकाऱ्यानं जे आहे ते थेट आपल्या पोलिसांसमवेत स्वरांजली कला नाट्य केंद्रामध्ये हा छापा टाकलाय। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर या लोकनाट्य कला केंद्रामध्ये आपण जर पाहिलं असेल तर नाचकाम केलं जातात। विविध गाण्यावर जे आहे ते नाचकाम करून जे आहे ते आपल्या अदाकारीच्या जोरावर या नर्तिका जे आहेत ते आपल्या उपजीविका भागवत असतात। या ठिकाणचे थिएटर मालक जे आहेत ते या महिलांना पूर्णपणे जे आहे ते आर्थिक सहाय्य असेल त्यांची राहण्याची वगैरे सगळी सोय केली जाते। मात्र इथं घडलंय वेगळं। स्वरांजनी कलानाट्य केंद्रामध्ये जे आहे ते 25 मुली जे आहेत ते या रॅकेटमध्ये सापडले गेलेत। झालंय काय, या IPS अधिकाऱ्यांनी थेट या ठिकाणी स्वरांजनी कलानाट्य केंद्र जे मोडणीम शहरामध्ये हद्दीतच आहे, सोलापूर पुणे हायवे अंतर्गत येणाऱ्या या लोकनाट्य कला केंद्रामध्ये छापा मारला। त्यावेळेस या डमी ग्राहकाला जो आहे तो पाठवण्यात आलं आणि त्या डमी ग्राहकाच्या माध्यमातून या ठिकाणी कसा सेक्स रॅकेटची मालिका चालली जाते हे पूर्णपणे उघड झाले। पूर्णपणे तिथं जे आहेत त्या महिलांना लॉजवर धाडून ज्या ठिकाणचे जे यंत्रणा आहे रिक्षावाल्यापासून ते लॉजवाल्यापर्यंत ते एजंटगिरी पूर्णपणे हा सापळा जो आहे तो पोलिसांना टेंभुर्णी पोलिसांना पकडण्यात यश आलेला आहे। या ठिकाणचे यापूर्वीचे अधिकारी जे आहेत ते दत्तात नारायण पवार अर्थात सहाय्य पोलीस निरीक्षक होते। मग त्यावेळेस अशात आडी का टाकले गेले नाहीत, त्यांना या पूर्वकल्पना होती का, मग ते असताना यांनी का केलं गेलं नाही, मग ह्याच्या मागे काय वेगळी देवाणघेवाण चालत होती का, असे अनेक संतप्त सवाल जे IPS प्रशिक्षणार्थी असलेल्या IPS अधिकाऱ्यांना जे जमतं ते यापूर्वी काम केलेल्या आणि तिथं कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याला का जमलं नाही हो, काय मिलीभगत होती का हो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एकीकडे या छापा सत्रामध्ये सेक्स रॅकेट उघड झाल्यानंतर एका महिलेसह 5 जणांना अटक केलेली आहे। ते सध्या सर्वजण अटक केल्यानंतर ते जेलची हवा देखील खात आहेत। आणि एकीकडे हे असताना सर्वात महत्वाची धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे नुकत्याच असलेल्या पोलीस निरीक्षक असलेल्या दत्तात्रय पवार यांची तडकाफडकी त्यांना जे आहे ते बदली करण्यात आलेली आहे, मुख्यालयात त्यांना धाडण्यात आलेला आहे। मग त्यांना हे दिसलं नाही का हो, काय करत होते नेमके अधिकारी हे दत्तात्रय पवार सारखे पोलीस निरीक्षक आपण सातत्यानं पाहत होतो, एकीकडे सातत्यानं कारवाया करत राहिले, मात्र दुसरीकडे या गोष्टीकडे त्यांचं लक्ष का गेलं नाही। IPS अधिकाऱ्याला काही दिवसापूर्वी आलेल्या IPS अधिकाऱ्याला या गोष्टी समजतात। आता 2 दिवस आणखी आज देखील घटना घडामोडी घडल्यात, अनुष्का लॉजवर देखील रेड पडलेले आहे, अनेक तिथं घडामोडी घडतायत। मग एवढं घडत असताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार जे नुकतेच गेलेत, अनेक महिने त्यांनी या ठिकाणचा कार्यभार पाहिला आहे, मग त्यांनाही दिसलं नाही का, हा देखील प्रश्न। दुसरीकडे मोडणीम शहरातल्या आउटपोस्ट आहे, आउटपोस्ट पासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या कालावधीमध्ये तेवढ्या अंतरावर हा गोरखधंदा चालत होता। मग इथं असलेले जे कर्मचारी आहेत देवकर, मग यांनाही दिसत नव्हतं का, जे IPS अधिकारी प्रशिक्षणार्थी असलेल्या अधिकाऱ्यांना दिसतंय, मग हे अधिकारी महिनोन-महिने या ठिकाणी आउटपोस्टचं काम करतायत, त्यांना का दिसलं नाही। त्यांना देखील विचारणे केली असं ते सांगतात आम्ही रिपोर्ट देत होतो। कशाचा रिपोर्ट देत होता तुम्ही, जो पाहिजे तेच रिपोर्ट दिला ना, हा सेक्स रॅकेटचा तुम्ही पर्दाफाश केला का। माढा तालुक्यातलं मोडणीम गावातल्या अनेक ठिकाणी असे गोरखधंदे चालतायत आणि अधिक माहिती देखील आम्हाला प्राप्त झाली आहे सूत्रानुसार की या मोडणीमच्या बस स्थानकाच्या परिसरात देखील असे गोरखधंदे काय लॉजवर चालवले जात आहेत, बाहेरचे बीडचे परभणीचे आणून। मग ह्याचा तुम्ही कधी काय लावणार। मग एकंदरीत मग सातत्यानं आरोप ज्यावेळेस पोलीस यंत्रणेवर होतात की पोलीस काय करतायत, पोलीस आर्थिक देवाणघेवाण करतायत का, असे संतप्त सवाल साहजिक आहेत। ज्यावेळेस IPS अधिकारी प्रशिक्षणात असलेला अधिकारी जर अशा कारवाई
तत्परतेने येऊन करतो. मग जुने पोलीस अधिकारी कर्मचारी सातत्याने अनेक महिन्यापासून इथं असलेले करतायत काय? त्यांचं मिली बघत आहेत का? याचा देखील जनता विचार करते. माध्यम प्रतिनिधी म्हणून प्रत्येकांना ही विचार करणारी गोष्ट आहे. आणि या गोष्टीमुळं मोडणीमच्या सांस्कृतिक वैभवात ही काळीमा फासणारी, कुठतर काळा डाग लावणारी ही घटना घडली. त्यामुळे मोडणीम चर्चेत येताना पाहायला मिळतंय. त्यामुळे या बेधडक सत्रामध्ये मुद्द्याच्या बोलामध्ये मी इथं थांबतोय. मात्र मोडणीम शहराची असलेली सांस्कृतिक कला केंद्राची परंपरा कुठतर या प्रकरणामुळे डागाळलेली दिसते. त्यामुळे तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला. मात्र मोडणीमच्या लोकनाट्य कला केंद्राची परंपरेला ही घटना डागाळली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तुम्ही पाहत राहा बेधडक मुद्द्याचं बोला.